नमस्कार. मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा ब्रेड. अंडा ब्रेड बनवण्यासाठी आपण घेतलेली आहेत अंडी, कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड. तर आता आपण पाहूया अंडा ब्रेड कसं करायचं. मी सर्व कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता एक मोठं बाउल घ्या आणि एका बाउलमध्ये हा कांदा घालून घ्या. त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घालून घ्या. त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया आपण. असं सर्व एक-एक जिन्नस आपण घालून घेऊया. आपल्याला हे छान मिक्स करून याचं बॅटर तयार करायचं आहे. हे एकदा रेडी केलं की आपल्याला ब्रेड बनवायला सोपं जातं आणि मुलं अशा रेसिपी खूप आवडीने खातात. थोडंसं चटकदार वेगळं असलं की मुलांना आवडतं आणि टेस्टी पण लागतं आणि लवकर पण होतात आपल्याला नाश्त्यासाठी. आता मी आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेतली. 1 चमचा हळद घालून घेतली. आता आपण 1 चमचा मीठ घालूया आणि यानंतर आपण त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला अंडी घालायची आहेत. पहिले हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये अंडी घालूया. आता बघा हे छान सर्व मिक्स झालेलं आहे. सर्व व्यवस्थित मीठ आणि मिरची सर्व छान मिक्स होतं. छान व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण अंडी 2-3 फोडून घेऊया. 3-4 अंडी तुमचे जेवढे नाश्त्याला लोकं आहेत त्याप्रमाणे तुम्ही बॅटर बनवा. मी आता हे 3 लोकांसाठी केलेलं आहे. तर आता छान आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता हे हलवून घ्या. आता यामध्ये आपण अजून आपल्याला घालायचे आहे लाल मिरची आणि थोडीशी जिरं घालून घेऊया आपण. तर आता हे थोडंसं आधी छान मिक्स होऊ द्या. म्हणजे कसं आलं, लसूण वगैरे जरा एका जागेवर राहत नाही सगळीकडं. आपण जेवढं छान मिक्स करू तेवढं ते छान मिक्स होतं. आता थोडंसं जिरं घातलेलं आहे. आपण घालणार आहोत थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं धना पावडर घातली आहे आपण. हळद आपण आधीच घालून घेतलेली आहे. आता हे परत आपण छान मिक्स करून घेऊया. थोडंसं मिरेपूड पण घालून घ्यायची आहे आपल्याला आणि छान आता मिक्स झालं की आपल्याला ब्रेड कापून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे असं गोल कलरचा छोटा डब्बा आहे. त्याने मी व्यवस्थित मधला भाग कट करून बाजूला काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे छोटी वाटी वगैरे असं काही किनारीचं जे असेल ते ब्रेडवर जे मधल्या भागात बसेल असं तुम्ही घ्या कट करायला किंवा तुम्ही चाकूनी असं स्क्वेअर भाग पण काढून घेऊ शकता. तरी पण ते छान होतं. आता मी 3-4 ब्रेड करून घेणार आहे. जेवढं आपल्याला नाश्त्याला लागतं तेवढंच गरम-गरम तेवढेच ब्रेड कट करून घेऊया आपण. आता छान आपण याच्यावरती पॅनवरती ऑइल किंवा आपण बटर घालायचं याच्यावरती. छान व्यवस्थित पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. अजून पॅन आपला गरम नाही झाला. मी फक्त तेल टाकून ते थोडंसं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला ब्रेड घालून घ्यायचा आहे आणि ब्रेड ठेवला की आपल्याला यामध्ये आता अंड्याचं बॅटर घालायचं आहे. म्हणून आपण आधी थोडंसं तिथे तेल घालून घेऊया. म्हणजे अंडं त्याच्यावर छान फ्राय होईल. आता मी यावर अंड्याचं बॅटर घालून घेते. आपल्याला चमच्यानी घालायचं आहे म्हणजे जास्त इकडे-तिकडे हे होत नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे पसरवायला पण होईल ते. आता यावर आपण जो कट केलेला गोल होता तो लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत वरून आपल्याला अंड्याचं बॅटर लावून घ्यायचं आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीने केलेलं आहे. दोन्ही पद्धती दाखवणार आहे. आता बघा छान सगळीकडून हे अंड्याचं बॅटर
थोडं थोडं करून टाकून घ्या. तुम्ही एकदम टाकलं ते एकाच ठिकाणी ते अंडं सगळं त्या ब्रेडमध्ये जातं. त्यामुळे थोडं थोडं घेऊन असं सगळीकडे टाकून घ्या व्यवस्थित. आणि हे थोडं स्लो गॅसवरच होऊ द्या. कारण तुम्ही जर खूप फास्ट गॅसवर करताल तर मग अंडमध्ये व्यवस्थित शिजलं जाणार नाही. टोमॅटो कांदाही आपला छान परतून होतो मग. आता एवढं झालं की आता आपल्याला हे घालून झालं की पलटी करून घ्यायचं आहे. आणि परत थोडंसं तेल असं साईडनी सोडून छान आपल्याला हे स्लो गॅसवरती होऊ द्यायचं आहे. 1-2 मिनिटं झालं की हा ब्रेड लगेच तयार होतो. अंडं शिजायला फार वेळ जाणार नाही आपला. तर थोडीशी त्याची छान वाफ होऊ द्यायची. आता छान बघा मस्त एकदम आपलं फ्राय करून झालेलं आहे हे. दोन्ही साईडने आपलं आता तयार होते. आपण पलटी करून घेऊया. पाहूया आता कसं झालंय ते. ह्याही बाजूने आता आपलं अंडं फ्राय झालेलं आहे. आता आपण याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे सॉस किंवा मेयोनीज असं घालून घ्यायचं आहे. माझ्याकडे चिली फ्लेक्स आहेत ते मी टाकून घेतलेले आहे वरून. छान स्पायसी आवडतं म्हणून मी थोडंसं तिखट घातलेलं आहे. जर तुम्हाला नसेल होत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर मी ऑर्गेन्स होते ते पण घालून घेतलेले आहे. आणि छान आता यावर आपण डेकोरेशन करत आहोत. याच्यावर मस्त टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे. आणि माझ्याकडं मेयोनीज पण होतं तर ते पण मी घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सॉससोबत खाऊ शकता. छान लागतं एकदम. पटकन कोणी बनवू शकेल असा हा नाश्ता आहे. आता मी तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीने पण करून दाखवते. परत आपण पॅनवरती तेल घालून घेतलेलं आहे. छान ते व्यवस्थित सगळीकडं आपण लावून घेऊया. आणि यावरती आता आपण ब्रेड घालूया. ब्रेड घातला की यावर आता आपण डायरेक्ट ते अंड्याचं बॅटर सर्व टाकून घेऊया. आणि आता हे थोडीशी आपण वेगळी पद्धत करूया. मगाशी आपण आधी हे घातल्यानंतर गोल लावून घेतला होता. आत्ताच्या याच्यामध्ये आपण पूर्ण अंड्याचं हे घालूया. म्हणजे फ्राय व्हायला पटकन होईल हे. जेव्हा आपण हे पलटी करू तर खालची बाजू ही अंड्याची व्यवस्थित भाजून निघेल. आता आपण हे पलटी करून घेऊया. आता या बाजूनी थोडंसं आपल्याला आता ते आपण जो कट केलेला ब्रेडचा गोल आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यावरती परत अंड्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे. आणि आता सगळीकडे लावून झालं की मग आता तोपर्यंत आपला खालची बाजू भाजून होणार आहे. मग ही आपण पलटी करून घेऊया. आणि इकडच्याही बाजूने अंडं व्यवस्थित भाजलं जाईल. दोन्हीही बाजूने अंड्याचं आवरण राहील याला. आणि छान टेस्ट लागेल. म्हणजे मधल्या भागात पण अंडं जातं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित ते फ्राय पण होतं. छान असा फुलतो हा ब्रेड. आता पहा याच्यावरती आपल्याला मस्त वरून डेकोरेशनसाठी आपण चीज घालून घेऊया. चीज याच्यावर घातलं की छान हे होतं, मेल्ट होतं याच्यावरती. गरम गरम याच्यावरती घातलं की विरघळलं की खायला जरा थोडंसं अजून छान वाटतं. आता आपण बटरही घालून घेतलेलं आहे. आता खालचाही भाग आपला छान भाजून झालेला असेल. आपण तो पलटी करून पाहूया. आता आपण वरच्या साईडने बेड सजवून घेतलेला आहे. त्याच्यामुळं खालचं डायरेक्ट आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आपलं हे वरचं होईपर्यंत खालचा भाग छान खरपूस अंडं ते भाजलं जाणार आहे. मी परत थोडेसे यावरही चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे. आणि बघा आता हा आपला अंडा ब्रेड मस्त रेडी झालेला आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि थोडासा टोमॅटो सॉस घातलेला आहे. मस्त असा आपला अंडा ब्रेड रेडी आहे.
पहा मी अजूनही करून घेतलेले आहे दुसरे. हेही आपण त्याच पद्धतीने केलं आहे. म्हणजे दोन्ही साईडने आपलं अंड्याचं आवरण टाकून छान ते भाजून होतात. याच्यावर मस्त आपल्या आवडीप्रमाणे चीज घालून घ्यायचं आणि गरम-गरम खायचं आहे. तर तुम्हाला माझी ही अंडा ब्रेडची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्स.